सूर्य अस्ताला गेल्यावर पृथ्वी प्रकाशमान कशी करायची? सर्वांनाच प्रश्न पडला. विद्वानांच्या सभा लागल्या, तर्कवितर्क झाले, पण मार्ग काही निघेना. तेव्हा छोटाली पणती उत्तरली, सगळी पृथ्वी नाही, पण मला जमेल तेवढा माझ्या पुरता भाग नक्कीच उजाळेल. प्रभू रामचंद्रांनी अंधारावर प्रकाशमान विजय मिळवला. छोट्याशा दिव्यांनी मोठालं आभाळ उजळून टाकलं आणि सुरू झाली दिवाळी. हाऊसफुलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना समृद्धमय आणि प्रकाशमान दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे उत्सव नात्यांचा, प्रेमाच्या नानाविध रंगांचा. पिवळा, निळा, हिरवा, तांबडा. अहो, पण या प्रेमाचा नक्की रंग कुठला? प्रेमाचे वेगवेगळे रंग शोधत पिढ्यानपिढ्या रंगून टाकणाऱ्या एका नाटकाने नुकतीच 50शी गाठली. 50 वर्षांच्या या चिरदरुण नाटकाचे नव्या संचातले प्रयोग पुन्हा एकदा रंगभूमीवर सुरू झाले. सुयोग आणि नाट्य सुमन सादर करीत आहे वसंत कानेटकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित प्रेमा तुझा रंग कसा. आपल्या लग्नाचा वाढदिवस उद्या पुन्हा कसा येईल? मग मागल्या महिन्यात आपण सिंहगडावर जाऊन साजरं केलं ते काय होतं तर मग? का ती तानाजीची पुण्यतिथी होती? आता तू पावसात भिजलीच त्यावेळेसारखी दिसणार आहे थोडीच बल्ला. आणि तुला अशी भिजली बघून मी पुन्हा पागल होणार आहे थोड्यात. 25 वर्षापूर्वी सगळं ठीक होतं. आता 25 वर्षापूर्वीच्या प्रेमाची लज्जत पुन्हा 50शी देणार आहे का? आणि गळ्याला ठिपक्यांचा निळासकार. निळा म्हणजे निळसर असावा, पण ठिपके मात्र होते त्याच्यावर. बाजा काय म्हणत होता बाजा? अगं आलाच नाही तर बोलणार कुठून? आलाच नव्हता तो. कुणी आलं नाही आणि कुणी गेलं नाही. बाबा कशी सापडली एक मुलगी. हा, माझ्यापासून लपून ठेवते काय तू? म्या या एकांकिकेपासून सुरुवात करून मराठी सिल्वर स्क्रीनचा सुपरस्टार झालेले बहुरूपी अशोक सराफ आपल्याला या नाटकात प्राध्यापक बल्लाळांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या बरोबरीने पल्लवी पाटील, मयूर पवार, अनिरुद्ध जोशी, शलाका पवार आणि चारुशिला साबळे, जयंत सावरकर हेही या नाटकात रंग भरणार आहेत. म्हणजे जिमखान्यावर भेटला का तुम्हाला? काय करतात ते बाजाजी? बॅडमिंटन तर इतकं सुंदर खेळतो बाजा. काय खेळतो विचारलं ना मी. काय करतात काय? म्हणजे पोटापाण्याचा उद्योग काय? उद्योग व्यवसाय काय माहित नाही. छान. काय शिकलेत किती आहे राजेश्री? तो फार फार हुशार आहे बाबा. ते तर उघडच आहे. तुझ्या आईचा खडा पहारा चुकून त्यानं आमच्या अंतःपुरापर्यंत चाल केली. कुठलाही नटारा एक तो धडा आहे, धडा पाठ. ती जी कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर इतकी मिस्किल कॅरेक्टर आहे आणि ही सगळे मूड्स आहेत त्याच्यामध्ये. त्याची बायकोबरोबरची रिलेशनशिप, त्याची मुलाबरोबरची रिलेशन, त्याच्या मुलीबरोबरची रिलेशन, त्यांची फ्रेंड्स बरोबरची रिलेशन ही इतक्या उत्कृष्ट रीतीने कानेटकरने मांडलेली आहे. आणि त्याचं प्रत्येकाबरोबरचं वागणं वेगळं. म्हणजे तो फिलॉसॉफर पण आहे, तो मस्करी करणारा पण आहे, तो खुसखुशीत बोलणारा पण आहे, तो सिरियस पण बोलणारा आहे, टचिंग पण वेगळं. असे विविध रंग त्या कॅरेक्टर्स आहेत. आणि हे एक विविध रंग एका वेळेला करायला मिळणं ही मोठी पर्वणी आहे असं मी मानतो. बाबा मी तुम्हाला खरं सांगतो, या असल्या मूर्ख आणि मस्तवाल बायकांचा ना जगात सुळसुळाट झालाय. त्याला आपला काही इलाज आहे का बच्चूराव? परमेश्वराची लीलाचा गाद आहे ना. नाही, कधी कधी इतका संताप येतो की वाटतं उठावं आणि हिमालयात निघून जावं. पण या मूर्ख मुलींचं मुखावं लोकांना सुद्धा नको. बच्चूराव, आता लग्नाचा इरा घ्या लवकर मनावर. प्रेम ही उदात्त भावना खरीच, पण त्याला विवाहाचं व्यवहारी रूप आलं की अनेक विसंगती प्रकट होतात. असं हे त्रिकालाबाधित सत्य सांगणारं नाटक, याच्या व्यक्तिरेखा, यांच्यातले याची ही कथा ही इतकी फ्रेश आहे की हे नाटक कधीही केलं, म्हणजे याच्या पुढेही कोणी नाटक केलं तरी हे जुनं वाटत नाही. ह्याच्यातल्या व्यक्तिरेखा जुन्या वाटत नाहीत. हे या नाटकाचं एक नाटककाराचं यश आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला सुद्धा हे नाटक
करावंसं वाटलं या काळातही. मी निळकंठ आत्माराम उर्फ निळू भाऊ गोरे, प्रोप्रायटर बाजीराव कोल्ड डेपो. ते कोळशात पाणी घालणार तेच ना ग. पाणी घालणारे आम्ही कोण? करता करविता तो आहे. पाऊस पडतो, जमीन भिजते, तेव्हा कोळसे हे भिजणारच. आता माणसासारखे टावेल आणि पुसता येत आहेत थोडेच. असो, हा धंद्याचा भाग झाला. तुर्तास मी आलोय तो बाप म्हणून. कोणाचा बाप म्हणून? बाजीरावाचा बाप. ही जुन्या नाटकांच्या मानानं नवीन नाटकं येणारी जी आहेत ती चांगली नाही आहेत असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. परंतु आमच्या वेळचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक वर्ग अजूनही ह्या जुन्या नाटकांच्या प्रेमात आहे. त्यामुळं ही जुनी नाटकं तरुण पिढीनेही विशेषतः पाहावीत की पूर्वीची नाटकं कशी होती हे त्यांना त्यावरून कळेल की काय भाषा वापरली जात होती, कशा प्रकारचा अभिनय अपेक्षित होता लोकांना, आणि त्यावरून त्यांनी ती नाटकं पाहावीत असं मला वाटतं. अण्णा, रतन, अण्णा, तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दांसाठी आम्ही भुकेले आहोत. आम्हाला आशीर्वाद द्या. लाच घालतो कमरेत, आशीर्वाद मागतोय गद्दा. ते शक्य नसेल तर मुंबईला जाण्यासाठी गाडी भाड्यापुरते पैसे तरी द्या. वसंत कानेटकरांची भाषा मी अजून कधी बोलले नव्हते, कारण नॉर्मली मी जे काही काम केले ते आत्तापर्यंत थोडंसं गावरान किंवा त्या पद्धतीचं असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची लँग्वेज मला बोलायला मिळणार होती आणि वेगळ्या प्रकारचा गेटअपसुद्धा मिळणार होता, आणि मला एक तो चेंज होता, आणि त्यासाठी हे नाटक करणं हा मला फार गरजेचा भाग असं वाटलं. कसं उद्या लग्न करताय ना ते बघतेच. चांगली कोंडूनच घालते तुला, मग बघते कोण शिलेदार येतोय सोडवायला. तो ते शिलेदार कशाला? हा बाजीराव पेशवाई ना तुझा. प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक पाहताना प्रेम नव्याने अनुभवायला मिळेल, आणि किती त्याच्यातला गोडवा आणि त्याच्यातला कडूपणा तोही दोन्ही बाजू तुम्हाला अनुभवायला मिळतील. खास करून यंग जनरेशननी की हे नाटक पाहावं. यंग जनरेशननी, कारण त्या काळात त्यांना ती नाटकं पाहायला मिळाली नाही आहेत, पण आजही नाटक ते तितकंच रिलेव्हंट आहे. 50 वर्ष असं आपण म्हणू, पण ते अजूनही असं वाटतं की काल लिहिलेलं आहे कानेटकर नाटक. आणि हे नाटक तेवढीच मजा येते त्याची, तेवढीच करताना पण मजा येते, तेवढीच लोक एन्जॉय पण करतात. मला वाटतं हे नाटक हे तुम्ही थिएटरमध्ये येऊन एकदा एन्जॉय कराच. हा काय प्रकार तरी काय? हा प्रेमविवाहाचा दुसरा अध्याय आहे बच्चू. लक्षात ठेव जरा. प्रेमविवाहाचे असं कधीच होत नाही. कशावरून? तुम्हाला विवाहाचा काय अनुभव आहे? नाही, विवाहाचा असा अनुभव नाहीये, पण गोत्रीत मारीन, अनुभवातून बोलत जाऊ नका. 50 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतरही हे नाटक प्रत्येक पिढीला नवं वाटावं, आपलंसं वाटावं आणि त्यांनी ते उचलून धरावं हे खरंच आश्चर्यकारक आहे. अशा अजरामर नाटकांचा ठेवा मराठी रंगभूमीला देणाऱ्या या नाटककारांना सलाम करूया.